मंजूची लायकी काढू नकोस हा तू. मी जर तुला बोललो की लायकी नसताना तुला महिला प्रदेशाध्यक्षाचं पद मिळाले तर? ओ पेंटर, तोंड सांभाळून बोलायचं माझ्याशी. हेच सांगतोय मी तुला. महिला प्रदेशाध्यक्षाचं पद मिळवायला कुठलीही परीक्षा द्यावी लागत नाही किंवा कुठलंही ट्रेनिंग घ्यावं लागत नाही. सोपं नसतं कॉन्स्टेबलचं इन्स्पेक्टर बनणं. लेख तिकडे तुरुंगात आहे आणि तरी मी तुम्हाला त्या नेबेटचं कौतुक आहे. ही नेबेट अख्ख्या खानदानाला तुरुंगात घालाल का नाही, तेव्हा तुमचं डोळं उघडतील का नाही बघा. माया, मंजू या घरची सून आहे. ती या घरावर अशी वेळच येऊन देणार नाही. आणि मला माहित आहे तू तिच्या पाठीशी कधीही उभी राहणार नाहीस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी माझ्या सुनेची कधीही साथ सोडणार नाही. द्या काय भक्कम पाठिंबा ना तर द्या, पण त्याचा परिणाम बघताय ना काय ती. तिच्यामुळे आपला लेख जेलात आहे हे विसरू नका तुम्ही. तिला लाडावून ठेवलंय ना, मग बघा परिणामाची फळं. तुमच्या लाडक्या स्त्रीला पाठीशी घालताय ना, खुशाल घाला, पण मी सोडत नसते तिला. आता बघाच काय करते ती. दे आई, मी करते. अगं राहू दे आमरे, तू बस निवांत, मी करते. बरं, त्या मानिनीताईंनी औषधं घेतली का ग सगळी? हो घेतली. आधी तर नको नकोच करत होत्या, पण नीट समजून सांगितलं मग कुठं तयार झाल्या. बरं झालं बाई, त्यांनी औषधं वेळेवर घेतली नाहीत तर त्या लवकर बरं कशा होणार ग? हो ना, पण काही मला त्यांचं काही कळतच नाहीये. कधी कधी ओळख असल्यासारखं वागतात, कधी कधी नसल्यासारखं. आता परवा तू त्यांना बोललीस मी त्यांची मुलगी आणि तू बहीण म्हणून. कधी कधी त्यांना आठवते आणि कधी कधी परत जायचे ते. मला वाटतंय मंजूला आपण त्यांच्या ह्या अवस्थेबद्दल कळवायला पाहिजे. हो, थांबी, लगेच तिला फोन करते. दीदी, अगं तुलाच फोन करत होते बघ आता. 100 वर्ष आयुष्य बघ. ये चल. बस मी आलेच पाणी घेऊ. मंजू, बरं झालं तू आलीस. अगं आज तुला फोन करून बोलूनच घेणार होतो आम्ही. मंजू, काय झालं ग? हा, एवढी उदास का दिसतेस? नाही अगं, काय नाही. दीदी, अगं काय झालंय? मंजू बाळा, आई आहे मी तुझी. माझ्या लेकीचा चेहरा मला नीट वाचता येतो. नक्की काहीतरी झालंय, सांग बघू काय झालंय ते. घरात काय झालं का? कुणी काय बोललंय का तुला? मम्मी साहेब काय बोलल्या का? मंजू अगं बोल ना, काय झालंय? दीदी, सत्यदाजींच्यात आणि तुझ्यात काही वाद झालाय का? ए बाळा, अगं बोल ना, काय झालंय? आईला सांगणार नाहीस का काय झालंय ते? सांग बघू काय झालंय, मन मोकळं कर. मंजू, दीदी, दीदी अगं काय झालंय सांग की. हे मंजू, दीदी अगं तू रडू नकोस बरं. तू रडणं थांबव बघू आधी. काय झालंय सांग मला.
तू सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळणार आहे काय झालंय ते? तू सांग ना आम्हाला. आई, मला सस्पेंड केले. अगं पण का? तात्यासाहेबांची फाईल हरवली माझ्याकडनं, म्हणून DYSP मॅडमनी सस्पेंड केलं मला. हे जे काही झाले ते योग्य नाही झालेलं. तुझ्या हातून एवढी मोठी चूक होणारच नाही. तुझ्या मॅडमचा काहीतरी गैरसमज झाला असणार तुझ्या बाबतीत. तू नको काळजी करू, सगळं लवकरच नीट होईल बघ. आणि तुझ्या मॅडम तुला स्वतःहून कामावर रुजू करून घेतील. आई, अजून एक प्रॉब्लेम झालाय. सत्याला अटक केले. जेलात आहे तो. काय? काय झालं असं? आज आज चौकीच्या बाहेर थांबा म्हणलं ना सगळं. पोलीस चौकीच्या बाहेर अशी हाणामारी करायची हिम्मत कशी केली तुम्ही सगळ्यांनी? इन्स्पेक्टर मंजिरी, ताब्यात घ्या यांना. मला ऐकून नाही आलं? मी सांगितलं या चौघांना ताब्यात घ्या. हसली कसली मॅडम आहे ही? हिला सत्यदाजींवर खोटे आरोप करताना लाज नाही वाटत? जिथे मी जर तिथं असते ना तर त्या बाईला चांगलंच सुनावलं असतं बघ. आमरे, तू तू शांत हो बघू, शांत हो. मंजू, तू पण शांत हो बाळा. नको काळजी करू. सत्यजितराव लवकरच जेलमधनं बाहेर पडतील आणि सगळं नीट होईल. त्याच आशेवर आहे मी. सत्याला सोडवायला मला मानिनी मॅडमना पूर्वा मॅडम समोर उभं करावं लागणार. काय करू मी? मालिनी मॅडम कशात? काय झालं? ठीक आहेत ना त्या? नाही दिदे, अगं त्यांच्यात काहीच सुधारणा झालेली नाहीये. पहिल्यासारखीच अवस्था आहे त्यांची. कुठे आहेत त्या आता? चल स्वतःच्या डोळ्यानेच बघ. मी कुठं आली आहे? माझी ओळख काय? मी कुठे आहे? हे माझं घर नाहीये. मला इथं नाही थांबायचंय. मला घरी जायचंय. मला जायचंय. मला माझ्या घरी जायचंय. कुठं आली मी? मानिनी मॅडम, मानिनी मॅडम, माझं घर कुठे आहे? मला माझ्या घरी जायचंय. मला माझ्या घरी जायचंय. दूर जा, दूर जा. तू माझ्या जवळ नको येऊ. मी काय नाही करणार तुम्हाला. मी काय नाही करणार. मला भीती वाटते. तू जा. कोण आहे तू? माझ्या जवळ येऊ नको. माझ्या जवळ येऊ नको. लांब हो, लांब हो, लांब हो. मानिनी मॅडम, ऐका माझं. तू जा. मला सोड. मी दूर जाते. मला कोण? बघितलंच दिदे, हे असं चाललंय. काहीच खात पित नाहीत. औषधं खायला पण नको म्हणतात. लय समजवल्यावर कुठं औषधं घेतात. आणि अगं मधीच ओरडतात, मधीच शांत बसतात, मधीच काहीतरी बडबड करायला लागतात. दिदे, मला लय काळजी वाटते ग. ह्या बऱ्या होतील ना? तात्यासाहेबांची लास्ट हिअरिंग येते जवळ. तिथे मला मानिनी मोहिते हव्यात. त्यांना लवकरात लवकर शोधून आणा आणि मग तुमचं हे सस्पेन्शन मागे घेण्याचा मी विचार करेन. या अशा अवस्थेत यांना कसं डिपार्टमेंटच्या ताब्यात देऊ? अजूनही यांची मानसिक अवस्था सुधारलेली नाहीये. अशात मी जर यांना पोलीस चौकीत घेऊन गेले तर पूर्वा मॅडम याचाही सत्याच्या विरोधात पुरावा म्हणून वापर करून घेतील.
मला जायचंय, मला नाही थांबायचं इथं, मला माझ्या घरी जायचंय, मला घरी जायचंय, माझं घर कुठे आहे, मला घरी जायचंय, सोडा मला. अरे हो बरोबर आहे, त्यांची सगळी कामं केलीत आपण आतापर्यंत, पण आता परिस्थिती समजून घ्या म्हणाव. हा जरा तू त्यांना होल्डवर ठेवायला सांग. हा आणि बघ जरा तिकडे. हा ठीक आहे. हा ठेव. जयदीपराव 2 स्पेशल बनवू का? नाही नको, ऐके पप्या, तू आवर जा घरी, उशीर पण झालाय लय. दाजी, सत्यदादाला भेटून आपण निघायचं. मुद्दाम केले, मुद्दाम त्या पूर्वा पाटील मॅडमनं सत्याला अटक केली. या ना त्या कारणाने तिला त्रास द्यायचाच होता, तिने असा घेऊ दिलाय. अहो दाजी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते, पण आता सत्यदादाला इथून कसं बाहेर काढायचं ह्याचा विचार केला पाहिजे आपण. हो अरे पण काढणार कसं? नाही, त्याचे कॉन्टॅक्ट आहेत तेवढे, ओळखी आहेत तेवढ्या. त्याने काय एक फोन फिरवला तर आत्ता बाहेर येईल ती. नाही, बरोबर आहे तुझं पप्या, पण सत्यदादाने आतापर्यंत त्याचे कॉन्टॅक्ट फक्त लोकांच्या भल्यासाठी वापरले, त्याच्या स्वतःसाठी कधीच नाही वापरले. आणि आता सुद्धा तो त्याचं भांडवल कधीच करणार नाही. त्या पूर्वा पाटील मॅडमनं मला चॅलेंज केले सत्याला बाहेर काढून दाखव म्हणून, पण आता कसं काय करावं तेच कळणं झाले. बरोबर आहे दाजी, काय करावं कळणं झालंय, पण आपल्याला काहीतरी मार्ग काढायलाच पाहिजे. हो सत्याला बाहेर काढावंच लागणार आहे, आणि त्यासाठी मी काय बी करायला तयार आहे. चला सत्यादा येतो. भारती मॅडम, हो निघताय ना घरी? हो, हे काय निघतेच आहे. चला मग एकत्रच निघूया. नाही, तुम्ही वा पुढे, मी आलेच. ठीक आहे. सत्या, काळजी नको करूस. आपण काही ना काही मार्ग काढू तुला इथून बाहेर काढण्याचा. बरं ऐक, तुला काही हवं असेल ना तर कांबळे नाईटला इथेच आहेत, त्यांना सांग. हा, मंजूच्या बाबतीत खूपच वाईट झालंय. मी सुद्धा काहीच नाही करू शकले, माझे हात पण दगडाखाली येत रे. भारती मॅडम, काय घरी जायचं नाही का तुम्हाला? हो हो, हो, लेट झालं आता. घरी जा, घरचे वाट बघत असतील. हे असं एखाद्या कैद्याला वेळ देण्यापेक्षा घरच्यांना वेळ द्या, त्यांना बरं वाटेल. निघा आता. हो मॅडम. सत्या, काय रे अवस्था झाली तुझी? हा, साताऱ्याचा वाघ ना तू, असं पिंजऱ्यात अडकलास, तेही या सरकारी पिंजऱ्यात. कालपर्यंत माज गुरगुरत होतास, मला धमक्या देत होतास, मला शहाणपणा शिकवत होतास, पण आता आता हे काय? स्वतःची लायकी कळली असेल ना व्यवस्थित तुला? बरं, आता इतका छान वेळ मिळालाय दोघांनाच गप्पा मारायला, तर एक मनातली गोष्ट शेअर करते तुझ्यासोबत. माझी ना खूप मनापासून इच्छा होती की तुला अरेस्ट करून जेलच्या आत टाकायचं, आणि फायनली पूर्ण झाली आहे. तुला माहित नाही मला किती बरं वाटतंय आतून. कित्येक गुन्हेगारांना पकडलंय, कित्येकांना मी फासापर्यंत सुद्धा पोहोचवून आले, आणि कित्येकांचे मी एन्काउंटर सुद्धा केलेत, पण तेव्हाही मला जेवढा आनंद नव्हता ना झाला, त्यापेक्षा कैक पटीने जास्त आनंद आत्ता होतोय तुला या जेलच्या आतमध्ये बघून. मग सत्या सर, साताऱ्याचा वाघ, आतमध्ये कसं आहे वातावरण? बरं आहे ना? कम्फर्टेबल वाटतंय? छान वाटत असेल ना एकदम? स्वतःची अख्खी एक स्पेस आहे एकट्यासाठी. अरे 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 अरे, मी पण काय तुला असं पहिल्यांदा आल्यासारखं विचारते. तुला तर अनुभव आहे ना या जागेचा, तू यापूर्वी सुद्धा इथे येऊन गेलास.
मधल्या काळात आठवण आली असेल ना रे तुला जेलची. पण डोंट वरी, आता पुन्हा तशी परिस्थिती नाही येणार हा. म्हणजे तू इथून बाहेर जाऊन तुला या जागेची आठवण यावी अशी परिस्थितीच मी उद्भवून नाही देणार. तुझी इथून सुटकाच नाही होऊन देणार. तू आता आयुष्यभर इथे असाच या जेलमध्ये सडत राहशील अशी सोय करेन मी. मजा करा. मिस मंजिरी वाघमारे, तुम्हाला एक संधी देऊ शकते. मी तुमचे सस्पेन्शन थांबवण्याचा प्रयत्न करू शकेन, म्हणजे करेनच. फक्त त्यासाठी माझी एक अट आहे. कोणती अट? तात्यासाहेबांची लास्ट हिअरिंग येते जवळ. तिथे मला मानिनी मोहिते हव्यात. त्यांना लवकरात लवकर शोधून आणा आणि मग तुमचं हे सस्पेन्शन मागे घेण्याचा मी विचार करेन. मी शांत व्हा. मी काय नाही करणार तुम्हाला. मी काय नाही करणार. मला भीती वाटते. या अशा अवस्थेत यांना कसं डिपार्टमेंटच्या ताब्यात देऊ? अजूनही यांची मानसिक अवस्था सुधारलेली नाहीये. अशात मी जर यांना पोलीस चौकीत घेऊन गेले तर पूर्वा मॅडम याचाही सत्याच्या विरोधात पुरावा म्हणून वापर करून घेतील. काय करू आता? ये नाही बेट उठ. काय झालं मम्मी सर? काय झालं? तिथं माझा लेक जेलात आहे आणि तू इथं महाराणीसारखा आराम करत बसलीस होय? मुळात तू इथं आलीच कशी ग? कुठल्या तोंडानं माझा नवरा असं करत असतीस ना सारखं? मग त्याला अटक होतं ना, तू काय करत होतीस? हाय का तर मम्मी, अहो सत्यभाऊजींना ह्यांनीच तर जेलात टाकलंय. पांढऱ्या पायाची घरघुशी अवदसा. आमच्या घराचं वाटलं केल्यावर तुझ्या आत्म्याला शांती मिळणार आहे का ग? नेमकं काय हेतोय ग तुझा? बोल की. माझं काहीच हेतू नाहीये मम्मी सर. हे गप. जवा जवा तू ह्या घरात आलीस का नाही, तवा तवा माझ्या घरावर आणि माझ्या सत्याच्या आयुष्यावर संकट आलेत बघ. माझ्या सत्याच्या नशिबाला लागलेली साडेसाती आहेस तू. कम नशिबी. माझ्या घराला लागलेलं कधीच न सुटणारं ग्रहण आहेस तू, ग्रहण. काय भानामती केलीस ग माझ्या सत्यावर? त्याच्यासमोर किती बी डोस कापतून घेतलं का नाही तरी तो तुझीच बाजू घेतोय, तुझाच गोडवा गातोय. त्याला जेव्हा उप्रतील का नाही तेव्हा येईल, पण तुम्हा मायलिकींचा पायगुणच वाईट आहे बघ. तुझ्या आईने तुझ्या बापाला गिळलं आणि आता तू माझ्या सत्याला गिळायला निघालीस. माणूस नाही, राक्षसी आहेस तू, राक्षसी. बर सत्या, माझा आनंद बाजूला ठेव चल. तू पण बघ ना किती शांत वाटतंय आता. गाणी वाजत नाहीयेत, बाहेर तुझ्या बाजूने घोषणा देणारे तुझे आंधळे समर्थक जमा झालेले नाहीयेत.
कसं छान वाटतंय. म्हणजे एखाद्या शांत ठिकाणी वेकेशनला गेल्यासारखा फील येत असेल ना तुला पण. हा हे बघ, आता ना तू इथून बाहेर पडायचा अजिबात विचार करू नकोस. आता एवढी शांत जागा मिळाली आहे ना, शांत स्वतःची स्पेस मिळाली आहे, तर छान ध्यानधारणा कर, मेडिटेशन कर. माझी आई सांगते मेडिटेशनने डोकं शांत राहतं, फोकस वाढतो आयुष्यातला. बाहेरच्या जगात काय ठेवलं रे? हाणामारी, गुंडागर्दी, काय मिळणार आहे तुला हे सगळं करून? त्यापेक्षा हे जेलमधलं शांत वातावरण, छान अनुभव, त्याचा फायदा करून घे. हेच वातावरण आहे ना तुला पुढे जाऊन आयुष्यात मोक्ष देईल. मोक्ष. तू प्लीज आता इथली व्यवस्थित सवय करून घ्या. आणि हो, तुझ्या त्या घरी परत जाण्याचा विचार सुद्धा डोक्यात आणू नकोस प्लीज. का? का म्हणजे? अरे इथे तुला इतकी छान शांतता मिळतेय, इथे आहे सगळं शांत, पण तुझ्या घरात तिकडे मात्र जोरदार तमाशे सुरू असतील. म्हणजे तुमच्या लाडक्या वाघमारे मॅडम ना तुमच्या परमपूज्य अतिउत्साही मम्मीने इव्हाना धक्के मारून घराबाहेर हाकलून सुद्धा लावलं असेल. काय म्हणजे तुम्ही अजून भडकवलंय का मम्मीला वाघमाऱ्यांच्या विरोधात? हे बघा, तुम्ही हे का करताय मला माहित नाही, पण जर तुम्ही म्हणताय तसं खरोखर झालं असेल ना, तर सोडणार नाही मी तुम्हाला. तुम्ही आत्ता मला जेवढा त्रास देताय ना, ह्यापेक्षा दुप्पट त्रास तुम्हाला होणार आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. कारण तुम्ही सातारच्या वाघाशी पंगा घेतलाय. फडतरे, एक स्पेशल चहा घेऊन या माझ्यासाठी. बस झालं मम्मी साहेब, माझ्याबद्दल काही बोला, पण माझ्या घराबद्दल, माझ्या आईबद्दल बोलायला मी खपून घेणार नाही. मुळात तिच्याबद्दल बोलायचा हक्कच नाही तुमचा. उगाच तुमचे तर्क लावून काही बडबडत बसू नका. तुझी हिंमत कशी झाली का माझ्यावर आवाज वाढवायची? तुला हात काय धरायला दिला का? माझ्या डोक्याने मिरेच वाटायला लागलीस तू. माझं घर आहे ही, आणि माझ्या घरात येऊन कोणी बी माझ्यावर आवाज चढवायचा नाही. तुमच्या घराला जेव्हा आग लागली होती का नाही, तेव्हा माझा सत्या तुमच्या तिघींना घेऊन हिता आला होता. मी त्या माया सुर्वेनी महिला प्रदेशाध्यक्षाने तुम्हाला राहायला इथं थारा दिला म्हणून इथं राहिलात. नाहीतर तू, तुझी ती आई आणि तुझी बहीण तिघी जण कुरड्यावर पडला असता. तवा थारा दिलेल्या लोकांना, आश्रय घेतलेल्या लोकांनी महिला प्रदेश अध्यक्ष माया सुर्वेवर तोरा मिरवायचा नसतो. लायकीत राहायचं, लायकीत. सत्या माझा पोरगा आहे आणि त्यांनी तुला हित आणलंय म्हणून तू ह्या घरात राहतीस, ही ध्यानात ठेव. हा बरोबर आहे, बरोबर आहे. माझ्या ग्रेट सासूबाईंवर उगाच कुठल्या पण आश्रितांना आवाज चढवलेला मी पण खपून नाही घेणार. मम्मी, मी तर म्हणते ह्यांना आत्ताच घराबाहेर काढा. नाही सपने, इतक्या सहज असं हिला जाऊ देत नसते मी. माझ्याच घरात माझ्यावर आवाज चढवलाय ना हिने, तेव्हा त्याची शिक्षा तर हिला करणारच मी. आणि त्या शिक्षेने हिची ह्या घरातली लायकी कळणार हिला. हे नेबळट, जवळ माझा लेक सुटून येत नाही ना, तवर ह्या घरात मोलकरीण म्हणून राहायचं. तू काय बनून राहायचं?
मोलकरीन. मग बघते कसा मात करते ती. चल का सपने. वाघमारे, माझ्या बायकोवर ना माझा पूर्ण हक्क आहे आणि मी आता अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांगणार आहे की वाघमारे फक्त माझे आहेत आणि आपल्या दोघांना कुणीच वेगळं करू शकत नाही. आणि जर कोणी आपल्याला वेगळं करायचा प्रयत्न केला तर त्याचा कार्यक्रम सत्या बरोबर फिक्स करणार. सत्या, आज तुझ्या विना जगायचा पहिलाच दिवस आहे आणि तोच नको झालाय मला. ही रात्र, ही जागा तुझ्या विना अपूर्ण आहे सत्या. आणि मला असं अपूर्ण आयुष्य नाही जगायचं.